राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात महसूल विभागाचे कामकाज मंगळवारपासून पूर्णतः ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। तहसील कार्यालय, महसूल शाखा तसेच विविध प्रशासकीय विभागातील कामांवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांची कामे रखडल्याने गैरसोय देखील निर्माण झाली आहे। महसूल तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच वाहन चालक संघटनांनी संपात सक्रिय सहभाग घेतल्याने दाखले, जमीनविषयक नोंदी, फेरफार, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे तसेच महसूल वसुलीशी संबंधित कामे पूर्णपणे थांबली आहेत। अनेक नागरिकांना कामांसाठी कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागतात। तातडीची कामे देखील प्रलंबित राहिल्याचे दिसून येते। मात्र या आंदोलनात वाशिम जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सहभागी झाली नसल्याने जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सेवा सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच इतर जिल्हा परिषद कार्यालयांमधील कामकाज नियमितपणे सुरू असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला। विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, विविध विकास कामे यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नसल्याने प्रशासनाची गाडी काही अंशी सुरळीत राहिली। त्यामुळे महसूल विभाग ठप्प असतानाही जिल्हा परिषदेच्या कामकाजामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर पूर्णतः परिणाम झाला नसल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला। शासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे। प्रशासन आणि शासन यांच्यात चर्चा होऊन लवकरात लवकर मार्ग निघेल अशी अपेक्षा आता आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे। डिजिटल महाभूमीसाठी दिनेश पठाडे, वाशिम।